एक मोठी बातमी 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे अशी सूत्रांनी माहिती दिलेली आहे। 2 डिसेंबरला राज्यामध्ये भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार आहेत। केंद्रीय निरीक्षक राज्यामध्ये आल्यानंतर ते गटनेता निवडीसाठी एक बैठक घेतील। भाजप कोर कमिटीची अमित शहांसह 2 डिसेंबरला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक होणार आहे। नवनिर्वाचित आमदारांची प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सुद्धा व्हीसी द्वारा बैठक बोलावलेली आहे। तर 5 डिसेंबरला शपथविधी होऊन सरकार स्थापन होणार असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलेलं आहे। आपण पाहूयात काय म्हणालेत। मला वाटतं 5 तारखेच्या सुमारास शपथविधी होऊन सरकार स्थापन होईल। मला वाटतं 5 तारखेच्या सुमारास शपथविधी होऊन सरकार स्थापन होईल। तर सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवरती नागपूरमध्ये संघाच्या कोर कमिटीची सुद्धा बैठक बोलावण्यात आलेली आहे। तर भाजपकडून शपथविधीची सुद्धा जय्यत तयारी आता सुरू करण्यात आलेली आहे। नव्या सरकारचा शपथविधी भव्य स्वरूपाचा होणार आहे। भाजप पदाधिकारी आणि महत्त्वाच्या नेत्यांसाठी 15,000 पासेस तयार करण्यात आलेले आहेत। शपथविधीच्या तयारीसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बैठकांचं सत्र आता सुरू झालेलं आहे। बावनकुळेंनी आज राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि आमदारांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 2 स्वतंत्र बैठका घेतल्या। शपथविधीनंतर राज्यभर भाजपकडून जल्लोष सुद्धा साजरा करण्यात येणार आहे। सुरक्षेच्या कारणास्तव पासेस देण्यात आलेल्या व्यक्तींनाच आझाद मैदानामध्ये प्रवेश मिळणार आहे। आणि आता थेट जाऊयात या सगळ्या संदर्भातले अपडेट घेण्यासाठी अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, 5 तारखेला शपथविधी होणार आहे दुपारी 1 वाजता। दुसरीकडे कोर कमिटीची बैठक होणार आहे। बावनकुळे बैठक घेत आहेत। त्यासोबतच दिल्लीतून काही वरिष्ठ येणार आहेत, त्यांची बैठक होणार आहे। गटनेता निवडला जाणार आहे। काय नेमक्या घडामोडी घडतायत सगळीकडे? नक्कीच आता सध्याला जर का पाहायचं तर एकूणच जे शपथविधीची तारीख आहे ती आपल्याला निश्चित पाहायला मिळते आहे। 5 तारखेला शपथविधी होणार यावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि त्याच दिशेने तयारी जी आहे ती आपल्याला महायुती आणि भाजपकडनं होताना पाहायला मिळते आहे। एकूणच जय्यत अशी तयारी सगळ्याच भाजप नेत्यांकडनं आपल्याला सध्याला होताना पाहायला मिळते आहे। चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं आज 2 स्वतंत्र बैठका घेण्यात आल्या। काही आमदारांशी त्यांनी संवाद साधला आहे व्हीसीद्वारे, सोबतच जिल्हाध्यक्षांशी देखील संवाद साधला आहे आणि जिल्हाध्यक्षांच्या संवादामध्ये त्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकूणच 5 तारखेला शपथविधी जी आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळेल। त्यासाठी आपल्याला तयारी करायची आहे। एकूणच जेव्हा शपथविधी होईल त्यानंतर देखील जल्लोष साजरा करण्यासंदर्भात देखील सूचना करण्यात आल्या आहे। सोबत जर का पाहायचं तर यात स्वतंत्र 2 बैठका झाल्या आणि त्यामध्ये जर पाहायचं तर 5 तारखेला जी आपली बैठक हे होणार आहे, शपथविधी होणार आहे, त्या संदर्भात सूचना करण्यात आल्याचं आपल्याला या बैठकीमध्ये देखील पाहायला मिळतं। आणि त्यामुळे एकूणच यात जर पाहायचं तर 5 तारखेला शपथविधी होणार या संदर्भात निश्चित आपल्याला कळतं आहे। मात्र एकूण निरीक्षक कधी येणार त्या संदर्भात अजूनपर्यंत सूचना ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत नाही। निश्चित आता भाजपकडून नेमकी काय तयारी सुरू झालेली आहे? कारण तारीख तर ठरलेली आहे, पण नेमकी काय तयारी सुरू आहे सध्या? नक्कीच या संदर्भात पाहायचं तर ज्या सूचना आहेत त्या जिल्हाध्यक्ष असेल किंवा पदाधिकाऱ्यांना करण्यात आलेल्या आहेत। सोबतच सुरक्षा कारणास्तव एकूणच पासेस जे आहेत त्याचं देखील आपल्याला वाटप होताना पाहायला मिळणार आहे। साधारणपणे 15,000 पासेस जे आहेत त्या आझाद मैदानासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या शपथविधीसाठी उपस्थित असतील। काही राज्यांचे हे मुख्यमंत्री देखील उपस्थित असणार आहे आणि त्यामुळेच पासेसची देखील जी सोय आहे ती करण्यात आलेली आहे। एकूण ग्रँड हा शपथविधी करायचा आहे आणि त्या संदर्भातच या सगळ्या सूचना असतील किंवा मग बैठका असतील त्या आपल्याला पार पडताना दिसत आहेत। निश्चित या ठिकाणी आपल्याला भाजपच्या तरी हालचाली दिसत आहेत, परंतु शिंदे गट आणि अजित पवार गट त्यांचं नेमकं काय ते या चित्रामध्ये कुठेच दिसत नाहीये। नक्कीच अमोल, अजूनपर्यंत दोन्ही जर का पक्षांचं पाहायचं तर ते गटनेता जे आहे ते फिक्स झालेलं आहे, निश्चिती झालेली आहे। मात्र अजून भाजपचे गटनेता संदर्भात निश्चिती झालेली नाही आणि त्या संदर्भात बैठक झाल्यानंतर देखील निश्चिती आपल्याला होताना पाहायला मिळेल। त्यामुळे एकूणच भाजपमध्ये आता सध्याला हालचाली आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहेत। एकूणच जेव्हा मतमोजणी झाल्यानंतर आपण दोन्ही पक्षांमध्ये पाहिलं की मतमोजणी झाल्यानंतर लगेच त्यांच्याकडनं गटनेते जे आहेत ते देखील निश्चित करण्यात आलेले होते। एकूणच भाजपकडनं काही
अंतर जो आहे, जो वेळ आहे तो आपल्याला इथं लागताना पाहायला मिळतो आहे. अनेक गोष्टी यामध्ये आहेत. एकूण संसदेचं अधिवेशन देखील आपल्याला पाहायला मिळालं, कुठे एकनाथ शिंदे यांची देखील नाराजी पाहायला मिळाली आणि त्यामुळेच भाजप कुठंतरी सावध पवित्रा टाकताना आपल्याला दिसतं आहे. निश्चित. अभिषेक, आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे नागपूरमध्ये सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवरती संघाच्या कोर कमिटीची सुद्धा बैठक होणार आहे. याचं कसं कनेक्शन आहे शपथविधी संदर्भात? एकूणच शपथविधी होत असल्यामुळे अनेक जे भाजप कार्यकर्ते आहेत ते देखील आपल्याला, भाजप आणि संघाचे कार्यकर्ते आहेत ते देखील आपल्याला इथं उपस्थित राहताना पाहायला मिळणार आहे. प्रामुख्यानं पाहायचं तर संघाकडनं देखील मोठ्या शर्तीचे प्रयत्न भाजप पुन्हा राज्यामध्ये यावं यासाठी आपल्याला होताना पाहायला मिळालेले होते. अनेक जणांशी संवाद हा संघाकडनं साधण्यात आलेला होता. लोकसभेमध्ये त्या प्रकारे जो विधानसभेमध्ये संवाद त्यांच्याकडनं साधला तशा प्रकारे झालेला नव्हता. मात्र विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात जोर देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडनं लावण्यात आलेला होता. अनेक जणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न देखील संघाच्या मार्फत करण्यात आलेला होता आणि त्यामुळे एकूण कुठंतरी कॉन्ट्रीब्युशन त्यांचं देखील आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं आणि त्यांचा देखील यामध्ये सहभाग असेल. एकूण त्या संदर्भात बैठक आणि नियोजन जे आहे ते आपल्याला या बैठकीमध्ये पाहायला मिळू शकतं. बरं अभिषेक, तुमच्याकडून आणखी अपडेट आम्ही घेऊ. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.